नमस्कार लाडक्या बहिणींनो, स्वागत आहे आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण सांगणार आहे की ई-केवायसी साठीचं जे अधिकृत वेबसाईट आहे ते कशा पद्धतीने ओपन करायचं. ओपन केल्याच्या नंतर तुम्ही इथं बघू शकता, हे असं वेबसाईट इथं दिसत असेल तुम्हाला. या वेबसाईटची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन टाकेल, म्हणजे डायरेक्ट तुम्ही जेन्युइन वेबसाईटवर याल. तर इथं वेबसाईटवर आल्यानंतर इथे ई-केवायसी करण्यासाठी इथे क्लिक करायचं आहे आपल्याला. क्लिक केल्याच्या नंतर तुम्हाला असा इंटरफेस दिसू शकते. इथं आपला आधार नंबर इनपुट करायचा आणि कॅप्चा इनपुट करायचा. कॅप्चा इनपुट केल्याच्या नंतर तुम्ही बघू शकता, मी वरील प्रमाणे घोषित करतो, मी सहमत आहे वर क्लिक करायचं आहे. क्लिक केल्याच्या नंतर अशा पद्धतीनं OTP पाठवावर क्लिक करायचं आहे. त्यानंतर या आधार क्रमांकाची ई-केवायसी पूर्ण झालेली आहे असं तुम्हाला मेसेज येईल. याचा अर्थ असा आहे की हे जे ऍप्लिकंट आहे त्यांचं ई-केवायसी प्रक्रिया ऑलरेडी पूर्ण झालेली आहे. तुम्हाला आता नवीन काही प्रोसेस करायची गरज नाहीये. 17 नोव्हेंबर शेवटची दिनांक होती ई-केवायसी करण्याची. अजून तरी अधिकृत वेबसाईटवर असं काही एक्सटेंड झाली म्हणून असं आपल्याला इथं आपण बघू शकता. वेबसाईटवर अजून तर अद्याप माहिती अपडेट झालेली नाहीये की एक्सटेंड झाली म्हणून. त्याच्यामुळे 17 नोव्हेंबर पूर्वी आपल्याला ई-केवायसी कंप्लीट करायची आहे. आणि ई-केवायसी कसं कंप्लीट करायचं आहे याचा स्टेप बाय स्टेप व्हिडिओ आपल्या चॅनलवर दिलेला आहे. इथं मी आय बटन मध्ये त्याची लिंक देऊन टाकेल, तिथून तुम्ही स्टेप बाय स्टेप बघू शकता. चॅनलला पहिल्यांदा असाल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.